नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे अंगारकी संकष्टी, मंगळवार आहे आणि घरातलं आत्ता सगळं काम आवरले। 10:30 वाजलेत, म्हणजे 11:45 होतील मला बाहेर निघेपर्यंत। आणि आज छान असं सांगलीचं सुप्रसिद्ध गणपती आहे, तर तिथं मी दर्शनासाठी जाणार आहे। खूप गर्दी असणार आहे। सकाळी मला जायचं होतं 8च्या अगोदर, पण ते काही शक्य झालं नाही, कारण घरातली सगळी कामं आवरल्याशिवाय जायचं नाही असं होतं माझं। पण आवरेपर्यंत आत्ता 10:30 वाजलेत। तर चला, आता संकष्टी चतुर्थी आहे, छान गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आणि तुम्हाला व्हिडिओ पुढं पाहायला मिळेलच। चला तर मंडळी, चला आता ना माझ्या झेंडूच्या झाडाला छान फुलं लागलेत बरं का, दाखवते तुम्हाला। हे बघा, आणि मी अजून तोडलेली नाहीत। तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पाला घालण्यासाठी ही फुलं घेते। 2 घेते, संध्याकाळच्याला 2-3 ठेवते। आपल्या लॉनमध्ये हराळीसुद्धा आहे। दुर्वा घ्यायचे आहेत, तर छान मस्त कोवळ्या कोवळ्या दुर्वा आहेत, तर ह्यामधल्याच मी दुर्वा घेणार आहे। आणि गणपती बाप्पांना हे बघा अशा ना कडेच्या घेते, म्हणजे पाणी मारलेलं असते भरपूर, आणि ह्या काही म्हणजे अशा पायांनी तोडवलेल्या वगैरे नसतात, त्यामुळे इथल्याच दुर्वा घेणार आहे। तिथं जाऊन विकत घेण्यापेक्षा आहे माझ्या बागेमध्ये सगळं अवेलेबल, तर हे घेते। कापूर, त्यानंतर उदबत्ती हे घेणारच आहे, आणि तिथं गेल्यानंतर नारळ वगैरे घेईन। तर अशा पद्धतीने हे बघा मी दुर्वा काढायला लागले। इथं अनन्यसाधारण महत्त्व आहे दुर्वांना। तर ह्या बघा एवढ्या काढलेल्या आहेत दुर्वा। चलो, आवरले माझं, आता गाडी काढते आणि जायचं। गाडी मी बरीच लांबवर पार्क केली आणि त्यानंतर मग पायी चालत निघाले। सांगलीची सुप्रसिद्ध गणपती पेठ आहे बघा, बेतर्फा भरपूर अशी सगळ्या प्रकारची इथे दुकानं पाहायला मिळतात। प्रसिद्ध अशी गणपती पेठ बाजारपेठ आहे, आणि आज अंगारकी आहे, तर इथं जत्रा किंवा यात्रेचं स्वरूप आलेलं असतं। आणि ही कमान बघू शकता गणपती मंदिराची, खूप छान असं सुशोभीकरण केलं आहे। आत गेल्यानंतर दिसणारच आहे, मंडप वगैरे तर खूप छान सुंदर असा दिसतोय। आणि भक्त भाविकांची तर अगदी सकाळपासून रेलचेल असणार आहे, आणि इथं पोलीस बंदोबस्तसुद्धा खूप जास्त होता। बघू शकता इथं गणपती मंदिराचा परिसर अगदी शांत, स्वच्छ आणि निरभ्र आकाशाच्या खाली हे गणपतीचं मंदिर एकदम सुशोभित केलेलं आहे, आणि बघण्यासारखं। मी तर खूप वेळ इथं बघत उभा राहिले, शूट तर केलंच, त्यानंतर मी झाडाखाली खूप वेळ बसले सुद्धा, अगदी 10 मिनिटं, आणि त्यानंतर मग दर्शनासाठी गेले। तोपर्यंत हा व्ह्यू तुमच्यासाठी मी शूट करून पण घेतला। आज ना गणपती मंदिराची थीमसुद्धा पिकलेल्या आंब्याची आहे, आणि ते फुलांनी छान असं केलेलं आहे बघा, मस्त एक नंबर सुशोभीकरण खूप छान केलं आहे। आणि एवढा ऊन लागायला लागले, तरी पण इथं आल्यानंतर एवढा गारवा वाटायला लागला। खरंच खूप छान 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 परिसर एकदम सुशोभित केला आहे। वेळ थांबले, आणि या गजलक्ष्मी बघा, दोन्ही बाजूला मंदिराच्या अशा प्रकारचे 2 हत्ती आहेत मोठे। इकडच्या बाजूला पण एक आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आहे। तर अशा पद्धतीच्या हे 2 गजलक्ष्मी, अगदी बबलू हत्तीची आठवण इथं आल्यानंतरच होते, कारण सांगलीचा सुप्रसिद्ध बबलू हत्ती होता। कोणी कोणी पाहिला आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा हां, सांगली संस्थानचा बबलू हत्ती। आणि इथं मला ओळखीचे आमचे एक नातेवाईकसुद्धा भेटली, तर मी तेच असं थोडंसं ना आश्चर्यानं असं बघत होते। आणि इथली थीम बघा, पिकलेल्या आंबा, तर अशी थीम आहे। झेंडूच्या फुलांची सजावट केलेली आहे, आणि खरंच खूप मस्त अशी, आणि कच्चे आंबे आणि पिकलेले आंबे अशा दोन्ही आंब्यांची सुद्धा सजावट होती। पुढं गेल्यानंतर मी थोडंसं शूटसुद्धा केलेलं आहे, आणि गर्दी तर बघू शकता, भरपूर अशी गर्दी होती अगदी। पण अगदी व्यवस्थित असं नियोजन होतं, बंदोबस्त होता, त्यामुळं कोणतीही धक्काबुक्की वगैरे काही नव्हती, आणि व्यवस्थित असं दर्शन होत होतं। तर हे बघा मी जवळून आंबे दाखवते, आणि या कमानीला ना असे तारेंनी आंबे असे गुंडाळलेले सुद्धा आहेत। आणि आतमधलं तर इतकं छान डेकोरेशन केलेलं, मोहच आवरत नव्हता। प्रत्येक म्हणजे भक्त भाविक ना मोबाईल काढून ते शूट करण्यामध्ये, कारण रांगेमध्ये आपण लागलेलं असतो, आणि तेवढा वेळ जाईपर्यंत
थोडंसं शूट, पण प्रत्येकजण शूट करत होतं. हे बघा वरती किती छान झुंबर आणि पिवळ्या कलरचीच थीम आहे, आंबे आणि हिरवे आंबे, पिकलेले आंबे अशी थीम होती. खरंच खूप छान असं दिसत होतं. प्रॉपर असं शूट मला म्हणजे मंदिरामधलं आतलं गाभाऱ्यामधलं करता नाही आलेलं. अंगारकी चतुर्थी गणेश मंदिर सांगलीचं झाल्यानंतर मी हरिपूरला आले आणि हे आहे हरिपूरचं गणेश मंदिर. खूप सुंदर असं अगदी प्राचीन. प्रदक्षिणा वगैरे काढली आणि त्यानंतर थोडंसं व्ह्यू. नमस्कार मंडळी, आज आहे अंगारकी चतुर्थी, संकष्टीचा दिवस आहे आणि मी आलेले आहे हरिपूरला. बागेतला गणपती सुप्रसिद्ध असा कोणी पाहिला आहे नक्की कमेंट करून सांगा. हरिपूरचं गणेश मंदिर आणि खूप छान असा परिसर. तब्बल 4 वर्षानंतर मी हरिपूरच्या गणपतीला म्हणजे बागेतल्या गणपतीला आले. खूप सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. थोडा वेळ मी स्तब्ध इथं बसून राहिले. खूप जास्त काही व्हिडिओ शूट नाही केला, जेवढा मला जमेल. व्हिडिओ कसा झाला आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.